आता वाक्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ सेंटेन्स. पहिलं आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात केवळ एखादे विधान केले असते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं, तो वाक्य फक्त आपल्याला एक माहिती देतो, एक विधान देतो, काही म्हणजे प्रश्न नाही, काही उद्गार नसतो त्याच्यामध्ये, तो फक्त एक सिंपल सेंटेन्स असतो. त्याला आपण काय म्हणू? विधानार्थी वाक्य. जसे बघा, मी दररोज शाळेत जातो, मला आंबा आवडतो, मला खेळायला आवडते, मी फिरायला जातो. हे विधान आहेत, फक्त आपण बोलतो, आपण आपल्याबद्दल सांगतोय त्याच्यामध्ये फक्त, म्हणून ते आहेत विधानार्थी वाक्य. आता इथे उदाहरण काय दिले बघा, मी दररोज शाळेत जातो. इथे कुठलाही प्रश्न विचारलेला नाही आहे, कुठलाही आज्ञा दिलेली नाही आहे, फक्त एक विधान आहे की मी दररोज शाळेत जातो. हे आहे विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. सोपं आहे. वाक्य प्रश्नार्थी कसं ओळखणार? ज्यामध्ये आपल्याला समजेल की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर तो काय आहे? प्रश्नार्थी वाक्य. उदाहरणार्थ बघा, तुझ्या शाळेचे नाव काय आहे? आता इथे प्रश्न आहे, ही प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रश्नार्थी वाक्य लिहिता तेव्हा प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. आणि विधानार्थीमध्ये वाक्य संपल्यानंतर तुम्हाला पूर्णविराम देणं आवश्यक आहे. या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतो. आता पुढे आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गार म्हणजे आपण काहीतरी उद्गार तोंडून काढतो, आपण काहीतरी उद्देशून बोलत असतो, आपल्या मनातल्या भावना दाखवत असतो, तर त्याला काय म्हणतो आपण? उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो, ज्यामध्ये आपले एक्सप्रेशन्स आणि आपल्या मनातल्या जे काही भावना असतात ते आपल्या शब्दांवाटे बाहेर पडतात, तेव्हा त्यास काय म्हणतो आपण? उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, शाब्बास, खूप चांगले गुण मिळाले तुला. आता शाब्बास जो आहे तो आपण शाब्बासकी देतोय, आपण खुश झालेलो आहोत इथे, म्हणून आपण काय म्हणतोय? शाब्बास, खूप चांगले गुण मिळाले. शाब्बास नंतर उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा तुम्हाला दिसत असेल उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञा म्हणजे ऑर्डर. बघा, ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला जातो, ज्यामध्ये आपल्याला वाक्य वाचल्यानंतर किंवा आपण जेव्हा वाक्य वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की ही कोणीतरी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे, आज्ञा दिलेली आहे, तेव्हा त्या वाक्यास आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. मुलांनो, शिस्तीने वागा. हे काय आहे? तुमच्या शिक्षकांचे तुम्हाला ऑर्डर आहे की तुम्हाला शिस्तीने वागायचं आहे. मुलांनो, शिस्तीने वागा. हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. आता वाक्यांचे चारही प्रकार तुम्हाला समजले असतीलच असं वाटते. जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपण किती प्रकार पाहिलेत आज? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. आज आपण काय काय शिकलो? वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. तर वाक्यांचे जे काही दोन भेद आहेत, दोन भाग आहेत ते आपण बघितले, उद्देश आणि विधेय, आणि त्याच्यानंतर आपण वाक्यांचे प्रकार पाहिले. तुम्हाला समजलं? काही ह्याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. बाय.